तर फ्रेंड्स, वी आर ॲट लाडघर बीच. दिस इज हाऊ इट लुक्स इन द नाईट. नॉट क्राउडेड. खतरनाक, एक नंबर. तर मित्रांनो, आपू दिदी, मी, मम्मी, बाबा आम्ही सगळे आलो आहे बीचवर. दापोलीला लाडघर बीचवर आलो आहे. अँड ॲक्च्युली आपलं हॉटेल इकडंच आहे आणि हॉटेलच्या समोरच बीच आहे. तुला माहिती नाही समोर किती सुंदर व्ह्यू आहे. सनसेट होतो आहे. खूप पटकन जायला लागेल. सनसेट आता होतो आहे, तुम्हाला दाखवतो आता. लाडघर बीच माझ्या मागे. कसलं ब्युटिफुल बीच आहे बघा. तर पाण्यात जाऊन डुबकी पण मारूया. लो काय सीन आहे. मम्मी बाबांना यायला अजून टाईम लागतोय. काय ते काय करत बसलेत. मम्मी बाबांनी बोललो की मी जातो पुढे, कारण की मला सनसेट बघायचं आहे आणि सनसेट आता झालेला आहे. मी आत्ताच आलो आणि सनसेट झाला आहे. मम्मी बाबांनी मिस केलं आहे आणि जस्ट आता समोर येत आहेत चालत चालत. पण यार खूप मस्त वाटतं इकडे येऊन. पीस, जस्ट कॉल पीस. आणि समोरून मम्मी बाबा येत आहेत. कसं वाटतं येऊन? एकदम. अरे फोटोचा शॉर्ट व्हिडिओ चालू आहे. मस्त वाटतं एकदम. निसर्गरम्य ठिकाणी एकदम सही वाटतंय. समुद्राच्या लाटा मस्त वाटत आहेत. भारी वाटतं. असं रोज यायला पाहिजे. पण मस्त पासून इथं फोटो बिटो काढतोय मस्त पैकी. समोरून तुमची जलपरी आली. हो, येऊ देऊ. पापा की परी. हां, काय परीचा फोटो काढ. परी दाखवतो तुम्हाला सगळ्यात. मेरी परी है वो. परी हूँ मैं, ओ परी आ जाओ. मुझे न छूना. अगं आउटफिट चेक हा. हा, कैसा है? आपण बंडीवाले माणसं. हो. आम्ही पण काय बोलतात, तुम्ही अख्खी बंडी घातली का? मोठी मोठी आली. फुल. मी ना इकडं दापोलीला लाडघर बीचवर आलतो का असं माहिती नाही, पण इकडं 7 वर्षा अगोदर आलतो आम्ही. 7 वर्षानंतर येतोय तिथं. पण एवढं भारी वाटतं ना इकडे येऊन. हा ना, मस्त आहे. तरी असं एक कॉरिडॉर आहे आणि इथून ही रूम आहे. फॅन्टस काहीतरी नाव आहे. रूम आणि पसारा. रूम आणि पसारा. ह्याची गॅलरी मला मस्त वाटली. मस्त इथे चिल करू शकतो. मम्मी आली पण इकडं. तिकडं जेवणाचं आता सुरू करणार आहे. आणि इथून ह्याच्या अलीकडे आपलं बीच आहे. आणि इथं वाटतं त्यांचं एक घर टाईप आहे. असं आहे. इकडं झोपायला पण मस्त आराम करू शकतो. फॅन्टसी नावाचं आहे. तसं चांगलं हॉटेल आहे. ज्या प्राईजमध्ये भेटले त्यामुळे चांगलं आहे. तुम्हाला प्राईज मी इथं स्क्रीनवरती देईल किती झाले. तर माझ्या मागे जे हे कॉरिडॉर आहे ही बॅक साईड आहे हॉटेलची. फ्रंट साईड मी तुम्हाला तिकडून गॅलरीच्या इकडून दाखवली.
आता तुम्हाला फ्रंट साईडला आता जेवायला वाढणार आहेत ते लोक काहीतरी मच्छी प्रॉन्स थाली खाणार आहे आम्ही. ते खाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे. आणि तिकडून हे जे सँटा फे का फॅन्टा काय आहे फॅन्टासी नाव आहे हॉटेलचं. लहानपणी करायचं पण ठीक आहे, पण नीट बस. Yo, bro. आमचं रूम वगैरे कसं आहे. रात्री इकडे झोपतो असं वाटतं मला. पण मच्छर पण खूप आहेत. काय मला मच्छर बिलकुल नाही चावत भाई. लय मस्त वाटतं इकडं. अच्छा अच्छा बेटा. जेवण बघू थाली सोलकडी थाळी. हे काय हे काय सुकट. अरे आम्हाला नाही सुकट, आम्ही कोलंबी खाऊ. ऐक ना, बघा ना रे सात्विक जरा. खूपच ते म्हणजे काय आता दापोलीला येऊन जर तुम्ही मच्छी किंवा हे नाही खाल्लं तर worth it नाहीये यार. आपण कशी. अरे ही फ्राईड कोलंबी आहे. कटलेट घ्या तर तुम्हाला भाकरी देते. स्वर्ग. 3 भाकरी. इथे येऊन हे का खातात. हे तर घरी पण बनते. अरे हो ना. तुमचं म्हणणं काय आहे की मम्मी घरी बनवत नाही काय चांगलं. नाही मम्मी चांगली बनवते, पण बोललो आता 2 जे दिवस गेलेत आपण कोलंबी फ्राय वगैरे घेतोय, तर मी बोललो आता मला काहीतरी एकदम डिफरंट कुछ तुफानी. हलका फुलका. हलका फुलका पाहिजे पडला जरा. कारण हे 3 दिवस नॉनव्हेज खातोय. नॉनव्हेज चिकन वगैरे खातोय. सेम मीठ सोडून सगळं 60 साफ आहे माझं. काय कारण की जेवण एवढं भारी होतं ना. खूप टेस्टी आहे. भीती माझी माझ्या मनात भीती बसली. बाबा बसले त्याच्यावरती डायरेक्ट ते येऊन ओनर येऊन बोलले की भाई ते तुटलेले उठा तुम्ही तिकडून, नाही तर अजून तुटेल. आपल्या ऑडियन्सला दाखवतोय तुम्हाला मी हे फक्त दाखवते की हॉटेलपासून बीच किती लांब येते. म्हणजे आता समुद्राचा तर आवाज पण यायला चालू झाला आहे. हो एवढं जवळ आहे. पण तिकडं एक असा पट्टा आहे ना, तिकडून तो पण पट्टा ना असं म्हणजे हॉटेलचंच हॉटेल आहे. इकडं पण एक हॉटेल आहे पण हा फुल आहे. आणि आता आम्ही जेवण बिवून झाले मस्त की, आणि आता आम्ही वॉकिंग करतोय बीचवरती. अख्खा काळोख आहे, काहीच दिसत नाही. हा आता इकडं बीचच्या किनाऱ्यावर तिथं खूप सारे असे हॉटेल्स आहेत छोटे छोटे, आणि समोरच ब्रिज. हा उद्या सकाळी आम्ही लवकर येणार आहे 7 वाजता उठून, कारण की आम्ही लगेच चेकआउट करून जाणार आहे, कारण की आम्ही एकच रात्र राहणार आहे इकडं. तर आता मग उद्या सकाळी खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स आम्ही करणार आहे. भाई स्पीड आहे खाली रस्ता. तर उद्या आम्ही वॉटर स्पोर्ट्स करणार आहे सगळ्या, कारण की आज आम्हाला काहीच करायला भेटलं नाही. तर उद्याचं पार्ट तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता रात्रीचे किती वाजले उमा? 10:19 आणि आता आम्ही बरोबर बीचच्या समोर बसलेत. तुम्हाला जास्त दिसणार नाही, पण एवढं रिलॅक्सिंग आणि एवढं भारी वाटतंय ना इकडं बसून की लाईफमध्ये तर एकदा असं घेऊन बसलं पाहिजे आणि हा क्षण एन्जॉय केला पाहिजे. काय एक्झॅक्टली. थोडं चेंज करून आणि परत निघू. सकाळचे 7:30 वाजले.
7:30 वाजता आम्ही उठलेलो आणि आता आमचा बीचवर जायचा प्लॅन आहे. तर सगळे रेडी होत आहेत. इट वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड ट्रिप बट इट्स गोईंग वेल. आणि आता आम्ही मस्तपैकी वॉटर स्पोर्ट्स करणार आहे जाऊन. तर मग वॉटर स्पोर्ट्स करून तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण दाखवू काय काय. आता तर मी बीचवर जाऊन आलो, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल. काहीच नव्हतं सकाळी 7 वाजता, अख्खा बीच रिकामा आणि एवढं स्वच्छ, एक नंबर वाटतंय. तर आता बीचवरती जाऊन आम्ही मस्तपैकी येऊन रेडी होणार आणि मग निघणार घरी. कारण की आम्ही आता इकडे एकच नाईट राहणार होतो आणि आता आम्ही निघणार आहे. कारण की माझी उद्या सकाळी प्रॅक्टिस पण आहे. तर आता आम्ही मस्तपैकी निघू, आता आम्ही मस्तपैकी बीचवर जाऊ, वॉटर स्पोर्ट्स, वॉटर ॲक्टिव्हिटी करू आणि मग नंतर इकडे येऊ, रेडी होऊ, घरी निघू. तर मित्रांनो 7:30 झालेत. बीचवरती आलो आहे मी आणि आता बरोबर माझ्यासमोरून म्हणजे बीचच्या बरोबर मागे सनराईज होतो आहे बघा, दिसेल ना. हॅव अ सनराईज व्ह्यू फ्रेंड्स. बनाना राईड, फ्लाइंग बनाना राईड आहे. We are going to do it. Yay! चेहरा दिसला. ती पण राईड आहे, ही पण राईड आहे. एक साइड ने ना खतरनाक, एक नंबर. आता बाबा आणि आपलीची टर्न आहे. ते लोक चालले तर त्यांच्याही मजा येणार ना, त्यांना खूप मजा येणार आहे. अशी फिरवतो ना, खूप मजा येते. काढली
सेल्फी काढली व्हिडिओ काढली आपली. जेटस्की केली जेटस्की. एक नंबर राईड मध्ये गेलो ना मधी त्याच्यानंतर अशी हवाटाट झाली ना असं मारला ना बुडली ना. व्हिडिओ काढले ना आलं का चला चला बनार राईड. थोडेच ना बघा. मित्रांनो जेटस्की झाली आणि फ्लाइंग बनाना राईड झाली. कशी होती? म्हणजे कधी पण तुम्ही बीचवर आले ना हे सगळे राईड्स करून जा, कारण की एवढी मजा आली ना. जेटस्कीचं मी काढलंय, फ्लाइंग बनानाचं मी काढू नाही शकलो, पण फ्लाइंग बनाना खतरनाक होती. फ्रेंड्स लास्ट टाइम बीचवर जाऊन आलो. जरा उन्हाचं बघू कसं आहे, माहोल कसा आहे. असं समुद्र किनारी आलो ना की जायचं मनच होत नाही घरी परत. मस्त वाटतं घेऊन असं. अजून एक दिवस आपण राहू शकलो असतो, पण तू निघतोय ना म्हणून आपल्याला जावं लागतंय. आता काय करायचं, मॅचेस आहेत आमचे. मॅचेस आहे, पण हे आपल्याला मिळणार नाही ना. ते नेचर सुख हा आनंद आपल्याला मिळणार नाही तिकडे. मागचं व्ह्यू कसलं दिसतंय ना हे कसले कोकोनट ट्री आहे. आणि स्वच्छ आहे रे बीच एकदम. बीच त्याच्यामध्ये इतकं घाण. बीचला जर रेटिंग द्यायची असेल ना, मस्त आहे. आउट ऑफ 5 बीच इज 5, कारण की एवढं स्वच्छ बीच आहे ना. खूप मस्त वाटलं येऊन. Dangerous thing with style is what I call art.